नमस्कार मंडळी, मी ईशान आणि सेकंड एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मेंटल हेल्थ ह्याच्यावरची जी सिरीज चाललेली आहे ते 10 भागांमध्ये असणार आहे आणि त्यापैकी आजचा हा सेकंड भाग आहे आपला. आज आपण मुख्यतः लोकांच्या मेंटल हेल्थवरती फोकस करणार आहोत. म्हणजे स्वतःच्या मेंटल हेल्थकडे सुद्धा आपण जे जे पॉईंट्स डिस्कस करू त्या अँगलनी बघू शकतो, पण जास्त करून फोकस हा आपल्या आसपासच्या लोकांच्या मेंटल हेल्थकडे आहे. आणि असा विचार केला आपण की प्रत्येकानेच आपण दुसऱ्यांच्या मेंटल हेल्थचा विचार केला तर कोण ना कोणतरी आपल्या मेंटल हेल्थचाही विचार करेल. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेण्याची टेक्निक्स तर आपण फ्युचरमध्ये बघूच, पण आजचा फोकस आहे इतरांची काळजी आपण कशी घ्यायची. आणि त्या काळजीमध्ये आपण एक पर्टिक्युलर एक खूप स्पेसिफिक एरिया बघणार आहोत आणि ती म्हणजे कनेक्शन. लोकांशी आपली चर्चा चालू असताना अनेकदा लोकांशी आपलं कनेक्शन होऊ शकत नाही. त्यामुळे कधीकधी गोष्टी आर्ग्युमेंट्सकडे सुद्धा जातात. कधीकधी गोष्टी हाताबाहेर जातात, एस्केलेट होतात भरपूर. आणि हे जे नेगेटिव्ह एस्केलेशन असतं ना, ते मेंटल हेल्थसाठी फार वाईट ठरू शकतं. त्याच्यामुळे ते थांबवण्यासाठी काही काही डी एस्केलेशनची टेक्निक्स आहेत आणि खूप सोपी आहेत ती टेक्निक्स. ती आज आपण बघणार आहोत. ह्याच्यातलं खूप इझिली आपल्याला फॉलो करता येईल आणि प्रॅक्टिकलसुद्धा आहे आणि इम्पॅक्टफुलसुद्धा जोरदार आहे. असं टेक्निक आपण कधीकधी ऐकलंच असेल, पण ते म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग. तर आज आपण ॲक्टिव्ह लिसनिंग बघणार आहोत आणि ॲक्टिव्ह लिसनिंगशी रिलेटेड काही काही 1-2 अजून सब टॉपिक्स येऊ शकतात. त्याच्यावरही आपण पटकन चर्चा करूया. पहिली गोष्ट पटकन आपण फरक बघूया की आपण जेव्हा हिअरिंग म्हणतो आणि लिसनिंग म्हणतो त्याच्यामधले फरक. हिअरिंग जे आपण म्हणतो ना, हिअरिंग म्हणजे आपल्याला सगळंच काही ऐकू येत असतं ते. म्हणजे सहज बसल्या बसल्या बॅकग्राऊंडला जो आवाज चालू असतो, कधी आपल्या बाजूच्या घरामध्ये टी व्ही चालू असेल तो आवाज, किंवा ऑफिसमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये बसलेले असताना आपल्या आसपासच्या लोकांची चर्चा जी चालू असते ते आवाज, कुत्रे भुंकड्यांची आवाज किंवा गाड्यांचे आवाज, गाड्यांचे हॉर्न. म्हणजे आपण सतत नॉनस्टॉप आपले कान असे आपण ऑन आणि ऑफ नाही करत. कान तर आपले 24 आवर्स चालू आहेत. त्याच्यामुळे आसपास ते काही चाललं आहे ते सगळं ऐकू तर आपल्याला येतं. ते हिअरिंग झालं. पण लिसनिंग म्हणजे ती गोष्ट आपण प्रोसेस करून लक्षपूर्वक ऐकतो, ते म्हणजे लिसनिंग. आता लिसनिंगमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह लिसनिंग हा अजून एक पुढची स्टेज आहे. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे अगदी स्पेसिफिकली म्हणायचं तर दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी आपण जेव्हा ऐकतो त्याला ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतात. म्हणजे नुसतंच लक्षपूर्वक ऐकणं नव्हे, तर समोरच्याची बाजू काय आहे, समोरच्याच्या मनात काय चाललेलं आहे, ती गोष्ट समजून घेणं अगदी मनापासून, ते म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग. तर ॲक्टिव्ह लिसनिंग कसं करावं ह्याला काही काही एक छोटे छोटे पॉईंट्स आहेत. ते फॉलो केलं आपण तर आपल्याला ॲक्टिव्ह लिसनिंग सोपं पडू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे कन्क्लुजन्सना म्हणजे नेवर जम्प टू कन्क्लुजन्स आपण जे म्हणतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे आपण आधीच ठरवून टाकणं, किंवा त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे आपण आधीच ठरवणं स्वतःच, त्याला चान्स न देता बोलायचा. याला जम्पिंग टू कन्क्लुजन्स आपण म्हणतो. तर ते न करणं. कारण जर का आपण आधीच ठरवणार असो की समोरच्याला काय म्हणायचं आहे, तर आपण कुठे त्याची बाजू, त्या व्यक्तीची बाजू समजून घेण्यासाठी ऐकतो आहे, हो की नाही? आपण डिरेक्टली कन्क्लूड करण्यासाठीच तर ऐकतो आहे. तर तसं न करणं. आणि त्यालाच एक रेलेवंट गोष्ट आहे, एक रिलेटेड गोष्ट आहे, ती म्हणजे सोल्युशन्स देणं. अनेकदा असं आपण आपल्या बघण्यात येतं की जी लोकं ऐकतात त्यातल्या त्यात काही काही लोकं ऐकतच नाहीत. पण जे ऐकतात ते ऐकताना त्यांना असं वाटतं की इमिजिएटली ऑन द स्पॉट, म्हणजे अगदी रेस असल्यासारखं मदत कधी आपण करतो किंवा काय मदत करू शकतो किंवा काय सोल्युशन देऊ शकतो आपण, हे बोलण्याची घाई असते. ते अजिबात न करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे समोरची व्यक्ती काय सांगते आहे ते अर्धवट ऐकून किंवा आधीच पटकन सांगणं, अरे म्हणजे तू हे औषध घेतलंस का, किंवा ह्या व्यक्तीकडे जाऊन बोल, ते केलंस का ट्राय, किंवा लीगल ॲडवाईस घेतली का, किंवा असं ट्राय केलं का, तसं ट्राय केलं का. ह्या गोष्टीच्या सोल्युशन द्यायला कधी कधी घाई होते ना, ती अर्ज खूप कंट्रोल करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे एकतर कन्क्लुजन्सना जम्प न करणं आणि सोल्युशन्स देण्याची घाई न करणं, शांतपणे आधी ऐकून घेणं, समजून घेणं, हे खूप महत्त्वाचं असतं ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये. आता या सोल्युशन देण्यामध्येच अनेकदा लोकांची सवय अशी असू शकते, टेंडन्सी असू शकते म्हणूया आपण. ती टेंडन्सी अशी की स्वतःचं उदाहरण देणं. म्हणजे जर का कोणी आपल्याशी ओपन अप होत आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगत आहे,
तर कधीकधी लोकांची टेंडन्सी अशी होते की आपणही सांगून टाकतो की हो हो बरोबर, माझ्या बाबतीतही असंच झालेलं होतं, किंवा अरे माझ्या बाबतीत तर सततच असं होतं, किंवा दुसऱ्यांची उदाहरणं आपण देतो, अरे एवढ्या लोकांच्या बाबतीत असं होतं, ते असं करतात का, ते दुःखी होतात का, मला बघ मी कसं पायावर स्वतःच्या उभा आहे, मी कसं सक्सेसफुली गोष्टी केल्या, मी काही सॉरो येऊन दिला का, मी माझं मेंटल हेल्थ अफेक्ट होऊन दिलं का, बघ माझं उदाहरण, मी सांगतो कसं करायचं. आता ही जी टेंडन्सी आहे ती ही टेंडन्सी थांबवणं खूप आवश्यक असतं, कारण प्रत्येक व्यक्तीची केस वेगळी असते. आणि जेव्हा व्यक्ती आपल्याशी ओपन अप होते तेव्हा ते कनेक्शन त्या व्यक्तीशी आपण एस्टॅब्लिश करणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या क्षणी आपण स्वतःलाच काय वाटतं किंवा स्वतःचंच उदाहरण देऊन हे मला माहितीच आहे आणि अरे असं कर हे सांगतो, त्या क्षणी ती व्यक्ती खरं सांगू तर आतनं दुखावली जाऊ शकते. आणि त्यांना हे वाटू शकतं की अरे मी माझी बाजू सांगतोय, काय झालं सांगतोय, ते न ऐकता तुम्ही आधीच ठरवताय की तुमच्या बाबतीतही तसंच झालं आहे आणि त्याला सोल्युशन तर खूप सोपं आहे. म्हणजे एवढं सोपं सोल्युशन मला कळत नाही, ह्या म्हणजे ही भावना तुम्ही देताय त्यांना, त्याने ते अजून त्यांची मेंटल हेल्थ खराब होऊ शकते. आता ह्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्यांना खरं एक टर्म पण आहे आणि ती टर्म म्हणजे प्री कन्सिव्ड नोशन्स. प्री कन्सिव्ड नोशन्स म्हणजे आपण आधीच ठरवणं की काय चाललं आहे, किंवा आधीच आपला एक्सपिरियन्स आणि आपलं नॉलेज वापरून आपण ठरवणं की ती व्यक्ती अशीच असेल. म्हणजे ह्या पद्धतीने रडली तर त्या व्यक्तीच्या मनात हे चाललं आहे, जर का ती व्यक्ती रडलीच नाही तर त्याच्या मनात हे चाललं आहे, त्या व्यक्तीने डोळे असे फिरवले किंवा बॉडी लँग्वेज अशी ठेवली म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात हेच चाललं आहे, किंवा त्या व्यक्तीचा टोन बघून आपण ठरवतो की ती व्यक्ती कधी कधी खरं बोलते, खोटं बोलते, त्यांना दुःख झालं आहे की नाही झालं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्री कन्सिव्ड नोशन्स झाल्या. तर ती नोशन्स न ठेवणं, आणि एक म्हणतात ना की पूर्वीचं ते उदाहरण होतं की तुम्ही एम्प्टी कप ठेवून या शिकायला, तुमचा कप भरलेला नसून दे. त्याच पद्धतीने जो ऐकणारा असतो त्यानेसुद्धा बऱ्यापैकी कप स्वतःचा रिकामा ठेवणं आवश्यक आहे. कारण नाहीतर मग आपण ॲब्झॉर्ब नाही करणार की समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे. आणि हे सगळं चालू असताना ना रिॲक्शन पण अगदी रेलेवंट देणं आवश्यक असतं, बॅलन्स्ड रिॲक्शन देणं. लोकं अनेकदा ओव्हर रिॲक्शन देऊन टाकतात. म्हणजे त्यांना असं दाखवायचं असतं की त्यांना काळजी आहे, पण ही काळजी दाखवताना एकतर ते अरे हे काहीच नाही अशी रिॲक्शन देतात, नाहीतर मग स्वतः त्यांना रडायला येऊ शकतं, किंवा ते अगदी चेहरा असा खूप काळजीचा करतात, ज्याने समोरच्याला कधीकधी चुकीचा मेसेजही जाऊ शकतो. कारण आपला फोकस आपली बॉडी लँग्वेज म्हणजे रिॲक्शन आपण ओव्हर रिॲक्शन देऊन त्यांना आपल्याला काळजी वाटते हे सांगणं नाही आहे, तर मनापासून खरंखुरं समजून घेणं हे आवश्यक आहे. आणि ते मनापासून आपण जेव्हा समजून घेतो गोष्टी, तेव्हा नॅचरली आपली जी बॉडी लँग्वेज होईल ती नॅचरल बॉडी लँग्वेज पोचते त्या व्यक्तीपर्यंत. हे बघा, आपण ॲज अ ह्युमन प्रचंड इव्हॉल्व्ड आहोत आणि खोट्या रिॲक्शन्स देऊन त्या व्यक्तीला पटवणं हे त्या व्यक्तीला कळू शकतं की हे आर्टिफिशियल चाललं आहे. त्याच्यामुळे समटाईम्स लेट नेचर टेक इट्स कोर्स, नॅचरल तुमची रिॲक्शन ठेवणं आणि ते नॅचरल रिॲक्शन त्या व्यक्तीपर्यंत पोचेल हे आपण एक कॉन्फिडन्स ठेवणं स्वतःमध्ये हे आवश्यक असतं. त्याच्यामुळे ओव्हर रिॲक्शन न देणं, एक बॉडी लँग्वेज न्यूट्रल ठेवणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ती व्यक्ती जे बोलते ती शब्दशः प्रत्येक गोष्ट न घेणं, वर्ड टू वर्ड न घेणं. आणि त्यांनी समजा एखादा शब्द वापरला तर तो शब्द घेऊन त्यांना थांबवणं आणि म्हणणं, एक मिनिट, हा शब्द कसा काय वापरलास, याचा अर्थ हा होतो का, असं शब्दाची फूट न करता त्याच्या मागे अंडरलाईन कॉज काय आहे, त्याच्यामागे विचार काय आहे, त्याच्यामागे डीप मिनिंग काय चाललेलं आहे हे समजून घेणं हेही खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं करताना कधीकधी गोष्ट आपल्याला इंटरॅक्टिव्हही ठेवायला लागते. म्हणजे आपण ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहेच, पण ऐकताना एक नॉर्मल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन म्हणजे आपण सुद्धा बोलणं थोडंसं. तर ते मध्ये मध्ये न बोलता जेव्हा करेक्ट ऑपॉर्च्युनिटी येईल तेव्हा ओपन एंडेड प्रश्न विचारणं हा त्याच्यातला पुढचा भाग झाला. आता ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणजे काय? ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणजे त्या व्यक्तीला अजून बोलतं कळणं, त्या व्यक्तीला अजून मनापासून वाटणं की आपण एक्सप्रेस करावं, अशा टाईपचे प्रश्न विचारणं म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन्स. आता ओपन एंडेड क्वेश्चन्समध्ये आपण त्या व्यक्तीला नीच दाखवायचं नसतं किंवा प्रेज्युडिस ठेवायची नसते. म्हणजे आपल्या प्रश्नांमध्ये आपण असं नाही म्हटलं पाहिजे, बरं का असं म्हणतोस, अच्छा म्हणजे तू ऑलरेडी गिवअप केला आहेस, नाही तू गिवअपच करून टाकला आहेस, आता काय करणार तू गिवअप करून, ह्या टाईपचं नाही विचारायचं ज्याच्यामध्ये आपण प्रेज्युड्यूस दाखवतो आहे किंवा आपले नको असलेले इमोशन्स आपण घालतो आहे. ओपन एंडेड क्वेश्चनच्या थ्रू आपण त्यांना अजून कम्फर्टेबल करणार आहोत, आपण आपलं कनेक्शन अजून एस्टॅब्लिश करणार आहोत, आपण गोष्ट अजून एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणजे तुमचा आवडता सगळ्यात पॉप्युलर किंवा चांगला असा टॉक शो चा विचार करा.
आणि खराब टॉक शो पण असतात. खराब टॉक शो असतात त्याच्यात इंटरप्शन केलं जातं. त्याच्यामध्ये जे मनात नाही आहे तेच असंच आहे म्हणून सांगितलं जातं किंवा होस्ट स्वतःच्याच मनातल्या गोष्टी प्रोजेक्ट करतात. जणू काही श्रोत्याला तेच म्हणायचं आहे किंवा गेस्टला तेच म्हणायचं आहे. त्याउलट चांगले टॉक शो असतात ते तुम्ही म्हणतात ती गोष्ट अजून एक्सप्लोअर करतात, ज्याच्यातनं तुम्हाला अजून चर्चा करण्याचा मूड येतो. आता ह्याच्यामध्ये आपण पॅराफ्रेज करू शकतो, आपण रिपीट करू शकतो गोष्टी आणि विचारू शकतो, की बरं तुम्हाला असं म्हणायचं आहे का? किंवा तुम्ही असं म्हणताय त्याचा अर्थ मला असा लागतोय, तुम्हाला तसाच अर्थाने ती गोष्ट म्हणायची आहे का? हे क्लॅरिफिकेशन विचारणं, ह्या गोष्टींनी गोष्टी ओपन अप होतात आणि अजून अजून चर्चा करण्याचं म्हणजे हे एन्करेजमेंट मिळते. कधी-कधी आपणच त्या व्यक्तीला सोल्युशनही विचारू शकतो. मग असं-असं तू म्हणतोयस मला बऱ्यापैकी अंदाज येतोय, पण मग आता ह्याच्यापुढे काय करायचं? तुला काय वाटतं? किंवा हे का असेल? काय वाटतं तुला? ह्या टाईपच्या गोष्टी विचारणं आणि ह्या सगळ्या ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारताना ना एक कल्चरल गोष्टींकडेही लक्ष देणं. म्हणजे कधी-कधी काही-काही कल्चर्समध्ये एक वयाने लहान व्यक्ती असेल, ती जर का मोठ्या त्याच्यापेक्षा वयाच्या व्यक्तीशी गप्पा मारत असेल किंवा ऐकून घेत असेल, तर लहान व्यक्तींनी असे ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारणं काही काही कल्चर्समध्ये डिसरिस्पेक्टफुल वाटू शकतं. म्हणजे जर का एका 30 वर्षाच्या व्यक्तीने किंवा 40 वर्षाच्या व्यक्तीने 60च्या व्यक्तीला विचारणं, मग तुला काय वाटतं? की मग तुझं काय म्हणणं आहे? हे कधी-कधी त्या 60च्या व्यक्तीला म्हणजे हे वाटू शकतं किंवा 70च्या व्यक्तीला किंवा नाही म्हणजे सीनियर डिपेंड करतं कल्चर टू कल्चर किंवा पोझिशनसुद्धा सिनियर असू शकतं. त्यांना वाटू शकतं की अरे हा मला काय विचारतोय की काय वाटतं, म्हणजे हे स्वतःला काय काउन्सिलर वगैरे समजतायत की काय. तर तशी भावनासुद्धा न येऊन देणं हे खूप ट्रिकी असतं आणि ते खूप केअरफुली बघायला लागतं. त्याच्यामुळे आधी स्वतःला बॅकसीटमध्ये घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं आधी हे क्लिअर करणं की बरं मला असं असं वाटतं आहे तसंच तुम्ही म्हणताय का, ही क्लॅरिटी आधी अचीव करणं. त्याने समोरच्याला ट्रस्ट बिल्ड होतो की तुम्हाला खरंच ती गोष्ट कळली आहे. आणि मग सोल्युशन्सकडे विचार करणं की बरं ह्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच असतील, ह्या गोष्टींचा विचार केला आहे का, असं करत करत गोष्टी पुढे नेणं, डिरेक्टली सोल्युशनकडे जम्प न करणं. आता ह्या टाईपनी संवाद चालू असताना सुद्धा इश्यूज येऊ शकतात, बॅरियर्स येऊ शकतात आणि ह्याच्यातला भला मोठा बॅरियर आहे ज्याच्यामुळे आपलं कनेक्शन जाऊ शकतं त्या व्यक्तीशी आणि गोष्टी उलट एस्कलेशन जे आपण ट्राय करतो त्याऐवजी एस्कलेट होऊ शकतात. ते म्हणजे कॉग्नेटिव्ह नॉईस. आता कॉग्नेटिव्ह नॉईस म्हणजे मनातले विचार जे डिस्ट्रॅक्टिव्ह असतात. जसा बाहेरचा विचार बाहेरचे आवाज आपल्याला डिस्ट्रॅक्ट करू शकतात. आपण गप्पा मारत बसलेले असताना अचानक कोणी टी व्ही मोठ्यांदी लावला किंवा सायरन वाजला, ॲम्ब्युलन्स जात असेल बाजूनी किंवा कोणी हॉर्न वाजवत असेल मोठमोठ्यांदी किंवा मुलबाळ रडत असेल मोठमोठ्यांनी, तर आपल्याला कसा डिस्टर्बन्स होतो, आपण कधी फोकस नाही करू शकत. तसंच या बाहेरच्या आवाजांसारखे आपल्या मनातले जे आवाज असतात इंटरनल, त्याला कॉग्नेटिव्ह नॉईस म्हणतात आणि हे कॉग्नेटिव्ह नॉईस आपल्या ॲबिलिटीशी इंटरफिअर करतात. ती ॲबिलिटी जी फोकस करण्याची असते आणि समजून घेण्याची असते, बरोबर रिस्पॉन्स देण्याची असते, त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स आणला जातो या कॉग्नेटिव्ह नॉईसमुळे. तर तेही जरा म्हणजे ॲक्नॉलेज करणं, समजून घेणं आणि हे ओव्हरनाईट फिक्स न होणारी गोष्ट आहे. त्याच्यावर सतत विचार करणं की आपल्या मनात जर का कोणाशी गप्पा मारताना कॉग्नेटिव्ह नॉईस येत असतील, म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स येत असतील, तर ती आपण कशी कंट्रोल करावी, ज्यांनी आपलं समोरच्या व्यक्तीशी जास्त कनेक्शन होईल आणि जास्त आपण त्यांना खरंच समजून घेऊ शकू. ह्याच्यावर विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा कॉग्नेटिव्ह नॉईस का होतो माहिती आहे? कारण एक ॲव्हरेज म्हणतो तुम्हाला, एक ऑन ॲन ॲव्हरेज आपण बोलताना एक नॉर्मल स्पीडनी बोलताना अराउंड 160 शब्द प्रति मिनटं बोलतो. पण आपला मेंदू 600 शब्द प्रति मिनटं प्रोसेस करू शकतो. त्याच्यामुळे इन जनरल बोलणं आणि हे म्हणजे हे ॲव्हरेज झालं. पर्सन टू पर्सन हे डिफर करतं, टेक अवे ±10%. पण हे बोलण्याचा जो स्पीड आहे तो इन जनरल आपला जो गोष्टी ग्रास्प करण्याचा स्पीड असतो त्यापेक्षा स्लो असतो. म्हणजे बोलण्याचा ॲव्हरेज 160 वर्ड्स पर मिनिट ॲव्हरेज आणि ऐकण्याचं प्रोसेस करण्याचं 600 वर्ड्स पर मिनिट. तर ह्याच्यामुळे काय होतं, तो जो एक्स्ट्रा वेळ मिळतो, एक ब्रेनमध्ये जी एक्स्ट्रा गॅप असते समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामधली, त्याच्यामध्ये आपल्या मनात हे कॉग्नेटिव्ह नॉईस सुरू होऊ शकतो, तो स्टोअर व्हायला सुरुवात होऊ शकते. मग त्याच्यामध्ये अनेकदा नेगेटिव्ह गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आपण आधीच सुरुवात करतो तो एरिया, ती गॅप ह्या गोष्टींनी फिल करणं की आपण रिस्पॉन्स काय द्यायचा आहे, आपण प्रश्न काय विचारायचा आहे, आपला मुद्दा काय असणार आहे. आणि ज्या क्षणी आपण आपले मुद्दे असे स्टोअर करायला लागतो, आपला फोकस आपण काय बोलणार आहोत आणि आपले मुद्दे काय आहेत ह्याच्याकडे जास्त जातो आणि आपण थोडेसे ब्लॅकआउट होऊ शकतो की समोरची व्यक्ती तेव्हा काय बोलत होती. आणि त्या क्षणी त्या व्यक्तीने महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यांना कळलं की आपलं लक्ष नव्हतं, तर परत ते कनेक्शन जाऊ शकतं. त्याच्यामुळे ही जी गॅप असते ना,
त्या बोलणाऱ्या शब्द आणि आपले ब्रेन जे प्रोसेस करतो शब्द, ती गॅप आपण वापरू शकतो पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीसाठी. आणि ती म्हणजे ह्या व्यक्तीच्या बोलण्यामधला डीपर मीनिंग काय आहे, ही व्यक्ती असं का म्हणत असेल, ह्या व्यक्तीचं एक्झॅक्टली ह्या म्हणण्यामागचं बॅकग्राऊंड काय असेल, किंवा ते आपल्याला कोडी घातल्यासारखं कोडी घालून काही अजून म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतायत का, ह्या डीपर ॲनालिसिससाठी आपण ती जी जर का गॅप वापरली तर अजून आपलं त्या व्यक्तीशी कनेक्शन छान होऊन त्या व्यक्तीच्या मेंटल हेल्थसाठी आपल्याकडनं काहीतरी पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन केलं जाऊ शकतं. कारण हे जर का नाही केलं तर मग कनेक्शन नाही होत. कनेक्शन होत नाही तेव्हा एक ह्युमन नेचर असतं की आपल्याला एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग जो असतो तो कमी वाटायला लागतो. आणि सेन्स ऑफ बिलॉंगिंग, कनेक्टिव्हिटी जर का नसेल तर गोष्टी एन्झायटी अजून वाढत जातील, तर डिप्रेशन, ॲडिक्शन्स ह्याच्याकडे जाऊ शकतात. तर त्या होऊ नयेत म्हणून एक इमोशनल सपोर्ट प्रोव्हाइड करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि ह्या इमोशनल सपोर्टसाठी कनेक्शन होणं, त्या कनेक्शनसाठी एक ॲक्टिव्ह लिसनिंग असणं, ओपन एंडेड प्रश्न विचारले जाणं, ह्या गोष्टी सगळ्या मिळून मनातल्या चाललेल्या ज्या नेगेटिव्ह म्हणजे डेट्रिमेंटल गोष्टी आहेत त्या गोष्टींना एस्केलेट होण्यापासून थांबवून एस्केलेशनकडे गोष्टी जाऊ शकतात. तर अजून एक गोष्ट आहे ह्या सगळ्यामध्ये, एक कॉम्प्लिमेंटरी गोष्ट आपण म्हणूया, आणि ती म्हणजे एक सायलन्सला टॉलरेट करणं. सो दिस इज कॉल्ड टॉलरेटिंग सायलन्स. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण आत्ता म्हटल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये समोरची व्यक्ती ओपन अप होताना कधी कधी शांत गप्प राहू शकते. तर परत आय विल गो बॅक टू ओरिजिनल पॉईंट्स ते मी मांडलेत ते. तर तो जो सायलन्स असेल, ती व्यक्ती जर का थोड्या वेळ शांत राहत असेल तर परत आपण मध्ये न बोलणं किंवा सोल्युशन्स न देता शांत राहणं ही आपली एक टेस्ट असते. आणि ते आपण शांत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करते, वेगवेगळ्या पद्धतीने ओपन अप होत असते. कधीकधी त्यांना तुमच्यापर्यंत गोष्टी पोचवायच्या असतात, पण त्या कशा पोचवायच्या हे सांगायला त्यांना थोडा वेळ देणं, त्यांची स्पेस, पर्सनल स्पेस देणं ही खूप आवश्यक असते. त्याच्यामुळे एक ते प्रॅक्टिस करणं की समोरची व्यक्ती जर का शांत राहिली असेल तर थोडा वेळ त्यांना शांत राहून देणं आणि इमिजिएटली बोलण्याची घाई न करणं, ह्यानी मी जे आत्ता म्हटलं आहे त्या सगळ्याला एक छान कॉम्प्लिमेंटरी सपोर्ट मिळू शकतो. चलो, सो ऑन दॅट नोट थँक्यू व्हेरी मच ऐकल्याबद्दल. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल हेही तुम्ही सांगू शकता. ह्याच्यातली काही टेक्निक्स तुम्ही वापरणार असाल किंवा कधी वापरली असतील तर ह्याही बद्दल सांगू शकता आणि आपण आपली चर्चा गप्पा कंटिन्यू करू शकतो. फॉर नाव थँक्यू. एपिसोड 2 इकडेच संपतो आहे. मी तुम्हाला 3rd एपिसोडमध्ये आता भेटीन. बाय बाय.